नमस्कार, पुणेकर माझा मध्ये आपले स्वागत। सध्या आपण पुणे शहरातील विश्रांतवाडी या भागातील आरटीओ जवळ संत श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज यांची जी पालखी आळंदीवरून निघून पंढरपूरकडे या ठिकाणी जात असताना या पालखी मार्गामध्ये येरोडा भागातील काही सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने आज वारकऱ्यांसाठी पाण्याची आणि फळांची सुविधा या ठिकाणी दिलेली आहे। आपल्यावर या ठिकाणचे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। बाबाच्या ठिकाणी हा जो उपक्रम वारकरी संप्रदायासाठी राबवण्यात आलेला आहे ते आजच्या निमित्त आज आपण काय सांगू इच्छितो? माऊली या वारकऱ्यांना सुखरूप नेऊ, त्यांचं दर्शन व्यवस्थित घडो आणि अगदी हसत खेळत जावा आणि परत आपापल्या घरी जावं, एवढी विनंती परमेश्वर चरणी। हा जो उपक्रम आज आपण राबवतो, प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य की असे कार्यक्रम वारकरी संप्रदायासाठी घेणे गरजेचे आहे सर। वर्षानुवर्षे वारकरी संप्रदाय या आपल्या पुणे शहरात येतात, त्या ठिकाणी त्यांचं स्वागत झालं पाहिजे, त्यांना लागणारं साहित्य दिलं पाहिजे, जेणेकरून त्यांचे पुढं अवस्था झाली नाही पाहिजे। आज आपण महाराष्ट्रामध्ये बघतो वाईट परिस्थिती, युवा वर्ग आज गुन्हेगारीकडे वळत चाललाय, व्यसनाधीन होत चाललाय, पण वारकरी संप्रदायाचा कुठेतरी आदर्श घेणे गरजेचं 100% आदर्श घेणे गरजेचं आहे। आणि अशा प्रवृत्तीचे पोरं सुद्धा या वारकऱ्यांसोबत एक 15 दिवस ट्रिप म्हणून त्यांच्या सोबत जावं, म्हणजे त्यांच्या जीवनात चांगलं काय ते आपोआप घडून येईल। आज या ठिकाणी आपण जी सेवा देत आहे, पंपा भाऊ चव्हाण असू द्या आणि सर्व सहकारी यांच्या बरोबर आपण सेवा देतो, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खूप आनंद वाटतोय आम्हाला। पहिल्यांदाच आमच्या पोरांनी म्हणजे आमच्या वस्तीमधला मुलगा हा पंपा यांनी पहिल्यांदा म्हणजे आज 4-10 वर्ष झाला हा कार्यक्रम करतो, पण तसं आमच्या वस्तीमध्ये कुणीही काही केलेलं नाही, त्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे आणि आम्ही लय खुश आहे। देवाचं दर्शन घेतलं, आनंद झाला आम्हाला। युवा पिढी आज जी सेवा देते त्याबद्दल आपल्याला अभिमानच वाटत असेल? खूप अभिमान वाटतो, कारण आमच्या वेळेचे लोक होते त्यांनी कधी काही केलेलं नाही, जसं आपल्या पंपा भाऊनी केलेलं आहे। आम्हाला खूप आनंद आहे, आमचा मुलगा आहे तो, आम्हाला खूप आनंद आहे। भावाच्या पालखी सोहळ्याच्या निमित्त आपण जी सेवा देत असेल त्याबद्दल आपण काय सांगा? मी गेले 10 वर्षापासून पाहतोय पंपा भाऊ हे सतत वारकऱ्यांसाठी उपक्रम राबवत असतात। अजय भाऊ भोसले व भवरशेठ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पंपा भाऊ चव्हाण हे पाणी वाटप, फळ वाटप हे सतत त्यांचा दरवर्षी असतो। मला वाटतं हे 11वं वर्षी आहे की मला न चुकता इथं ते बोलवतात आणि इथं बोलून मलाही ते सेवेचा भाव करून घेतात आणि माझ्याकडनं ही सेवा होती। याबद्दल मी पंपा भाऊंचा खरं तर मनापासून आभार मानेन की ते माझ्यासारखे छोटे कार्यकर्त्यांना ते बोलून आणि मलाही सेवेचा योगदान व्हावं म्हणून मला बोलून घेतात। तर पंपा भाऊंना निवेदन आहे की असेच कार्य आपण करत राहावं आणि वारकरींना यासाठी मी शुभेच्छा देतो आणि वारकरी समुदायांना प्रार्थना करतो। आज वारकरी संप्रदायाची सेवा करत असताना पोलीस प्रशासन असू द्या, पुणे महानगरपालिका असू द्या आणि इतर सर्व संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते लोक सेवा देतात, पण प्रत्येक नागरिकांचं हे कर्तव्यच आहे। नागरिकांचंही कर्तव्य आहे, जसे की आज आपण बघतोय की स्वच्छताचे अग्रेसर म्हणून आज आपण आपला देश कुठे चालला आहे, तर आज रस्त्यावरती जे कचरा झालेला आहे, आता आपण बघत असेल की पंपा भाऊंनी एक सगळ्यात महत्वाचं काम केलेलं आहे की त्यांनी जर इथं बॉटल वगैरे फेकलेले असेल तर त्यांनी त्याचीही व्यवस्था केलेली आहे की ते एकत्रित करून कुठे करता येईल आणि ते त्याचंही कसं काय करता येईल तेही ते बघून घेतील। आळंदीवरून जी पंढरपूरकडे जी पालखी चाललेली आहे, तर आजच्या पालखीच्या निमित्त आज आपण काय आवाहन करू इच्छितो? आम्ही आव्हान असंच करणार आहोत की हे जे महाराष्ट्रात जे घडतंय, जसं आपण आता बोलला की गुन्हेगारीचे एक वर्ग आहे, युवा वर्ग, ते गुन्हेगारी सोडून त्या लोकांनी ह्या वारकऱ्यांची काहीतरी जी परंपरा आहे 500-600 वर्षाची न चुकता ह्यामध्ये कधीही घट होऊन हे वाढच होत चाललेली आहे। त्याप्रमाणे जे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी यांचे सोहळ्यानिमित्त आमचे मित्र बंजारा समाजचे वतीने हे 11वं वर्ष आहे, ज्यामध्ये आमचे मित्र दीपक पंपा चव्हाण व त्यांचे सगळे सहकारी व त्यांचे मार्गदर्शक भवरशेठ चौधरी असो किंवा आमचे मित्र किशोरदादा विटकर माजी नगरसेवक, या सगळ्यांच्या निमित्ताने मी सगळे वारकरी जे आहेत त्या समुदायाला सुखरूप त्यांनी आळंदी ते पंढरपूर जे चालू आहे त्यांची वारी ते एकदम सुखरूप पोहोचावं हीच आमची अपेक्षा। आज येरोडा भागातील सामाजिक कार्यकर्ते दीपक भाऊ चव्हाण आणि त्यांच्या सहकार्यांनी वारकरी संप्रदायासाठी सेवेचं नियोजन केलेलं आहे। पाणी वाटप आणि फळे वाटपचं असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। कॅमेरामॅन यशवंत, मी संतोष शिंदे, पुणेकर माझा न्यूज।